लाओत्सेचा ताऊबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. विनम्र व्हा आणि जिंका. लाओत्से सांगतो की म्हणून मोठा देश स्वतःला लहान देशापेक्षा नीचस्थानी दर्शवतो आणि लहान देश अंकित करतो. तसेच जर लहान देश स्वतःला मोठ्या देशापेक्षा नीचस्थानी दर्शवील तर तो मोठा देश स्वतःच्या अंकित करील. विनम्र व्हा, सर्वांचा मान राखा. प्रत्येकाला काहीतरी एक मूल्य असतेच असते, ते ओळखा आणि त्याची किंमत करा. कोणी कितीही गरीब असला तरीही त्याची ती गरिबी स्वीकारण्याची एक काही ठराविक सीमा असते, हद्द असते. त्या पलीकडे तो ती गरिबी सहन करू शकत नाही. त्यामुळे त्याच्या पलीकडे कोणी त्याच्याशी वाईट वागला तर तो त्याच्या सर्व ताकदीने बंड करतो. नोकर मालकाचा मान राखतो. मालकाने त्याचा अपमान केला तर तो ती नोकरीच्या जाणीवेने सहन करतो. परंतु या सहन करण्यालाही काही एक मर्यादा असतेच असते. त्या पलीकडे तो मालकाकडून अपमान सहन करू शकत नाही. यास्तव लाओत्से मोठ्या देशांना उपदेश करत आहे की लहान देशांचा मान राखा. त्यांना छोटे म्हणून हिणवू नका. त्यांना शक्तीच्या जोरावर धाकात ठेवू नका. त्यांची सर्वच दृष्टीने ताकद कमी आहे. तरीही एखादा प्रसंग असा येतो की त्यावेळी तो लहान देश मोठ्या देशाला उपयुक्त असतो, मदत करू शकतो. मोठ्या देशाचे त्या लहान देशाशिवाय अडते. याचप्रमाणे लाओत्से लहान देशांनाही उपदेश करत आहे. तो सांगतो की तुमचे लहानपण खुल्या मनाने स्वीकारा. तुमची सर्व प्रकारे ताकद कमी आहे ह्याचे भान ठेवा. मोठ्या देशाशी छान संबंध ठेवा, कारण ते महाबलाढ्य असून तुम्हाला प्रगतीसाठी सहजच मदत करू शकतील. त्यांच्याकडे तंत्रज्ञान विकसित झालेले आहे, त्याचा फायदा तुम्हाला प्रगती करायला होऊ शकतो. त्यांच्याकडून आधुनिक तंत्रज्ञान शिका. यासाठी स्वतःकडे कमीपणा घ्या. याचे सध्या उदाहरण द्यायचे झाले तर पाकिस्तानचे द्यावे लागेल. त्यांनी अमेरिकेशी चांगले संबंध ठेवले आहेत. अमेरिकेकडून पाकिस्तानला नको इतकी भरपूर मदत मिळते. पाकिस्तान महाधोकादायक आणि बेभरवशाचा देश आहे हे चांगले माहीत असूनही अमेरिका पाकिस्तानला भरपूर मदत करत असते. कारण त्यांना पाकिस्तानचा उपयोग 1. अफगाणिस्तानचा आतंकवाद नेस्तनाबूत करण्यासाठी करायचा आहे. 2. भारत फार झपाट्याने प्रगत होत आहे. याला घातपात कारवाया करून केवळ पाकिस्तानच खीळ घालू शकतो. 3. पाकिस्तान चीनच्या फार कह्यात जात आहे. हे अमेरिकेला परवडण्यासारखे नाही. अमेरिका पाकिस्तानला भरपूर आर्थिक मदत करून आपल्या अधिपत्याखाली ठेवू इच्छिते. याचा पुरेपूर फायदा पाकिस्तान करून घेत आहे. आतंकवाद, भारत, चीन यांचे बुजगावणे दाखवून पाकिस्तान अमेरिकेकडून भरपूर मदत उकळत आहे. हीच नीती चीनजवळ वापरून पाकिस्तान चीनकडूनही भरपूर मदत उकळत आहे. अशा प्रकारे अमेरिका आणि चीन यांचा एकमेकांना छेद देऊन पाकिस्तान कोणाच्याही अधिपत्याखाली राहू इच्छित नाही. धोरण. लाओत्से ओवीत पुढे सांगतो की म्हणून काही जण स्वतःकडे कमीपणा घेतात आणि इतरांना स्वतःच्या अंकित करतात, तर काही जण स्वभावतःच विनम्र असतात आणि त्यामुळे इतर त्यांच्या अंकित होतात. काही जणांचे धोरणच असे असते की स्वतःकडे कमीपणा घ्यावा, त्यामुळे इतरांचा अहंकार फुलवावा, त्यांना मानसन्मान द्यावा, त्यांच्याकडून आपले काम करवून घ्यावे, परंतु आपल्याला त्रास न होता आपले काम व्हावे. एका सद्गृहस्थाने मला सांगितले की मी आमच्या गृहरचना संस्थेत जराही लक्ष घालत नाही. त्यांना जो काही वार्षिक खर्च हवा असतो तो मी विना कटकट देतो, कारण त्या पैशात मला सार्वजनिक ठिकाणी लाईट लावून मिळतो, पाणी मिळते, लिफ्टची सेवा मिळते, दरवाजातून कचरा उचलून नेला जातो, आवारात स्वच्छता राखली जाते. सुरक्षा रक्षकामुळे माझे कुटुंबीय सुरक्षित असतात आणि त्यामुळे मी बिनधास्त बाहेर जाऊ शकतो. रात्री वाहने सुरक्षित राहतात, वर्षातून एकदा जेवण मिळते, मुलांना आवारात सुरक्षितपणे खेळता येते, इत्यादी इत्यादी. आणि यात भर म्हणून या सेवेत काही कमी जास्त झाले तर वर तोंड करून विचारता येते. जरा मान दिला की सेवा पुन्हा हजर होते.
मला जर हे सर्व करायचे झाले तर त्या पैशात ते शक्य नाही. शिवाय यासाठी लागणारा वेळ मी देऊ शकत नाही. गुरुजी, आता मला सांगा की यासाठी स्वतःकडे कमीपणा घेऊन हे सर्व सांभाळणाऱ्यांना जर मान दिला तर असे काय बिघडते आहे? संस्थेला सेवा देणाऱ्या लोकांनी माझ्याऐवजी त्यांना सलाम केला तर माझे काय जाते? यात असे समजा की त्या लोकांनी काही कमाई केली तरीही ती स्वस्तात आहे. यात तक्रार करण्यासारखे काहीही नाही. हेच धोरण आपण ज्या कचेऱ्यांमधून कामाला जातो तेथे वापरत असतो. तेथील कर्मचाऱ्यांना दादा, भाऊ, साहेब असे संबोधून आपले काम करवून घेण्यातच शहाणपण असावे. लाओ त्से सांगतो की तर काही जण स्वभावतःच विनम्र असतात आणि त्यामुळे इतर त्यांच्या अंकित होतात. काही व्यक्तिमत्वेच अशी असतात की त्यांच्या सानिध्यात आल्यावर आपण त्यांना मान देतो. त्यांना काही मदत हवी असल्यास ती आनंदाने करतो. त्यांची मतेही आपल्याला पटतात, कारण असे लोक स्वभावतःच विनम्र असतात. ते हळू बोलतात, एक एक शब्द जपून वापरतात, अदबीने वागतात. कोणी दुखावला जाणार नाही याची त्यांना सतत काळजी असते. काहीही घडले तरी त्यामधून असे लोक नेहमी चांगला तोच अर्थ काढतात आणि कितीही काही झाले तरी ते त्यामधून कधीही वाईट अर्थ काढत नाहीत. कारण ते स्वतः निर्मळ असल्यामुळे त्यांना सर्वत्र चांगलेच दिसते. अशांचे आयुष्य विना कटकट फार चांगले जाते. त्यांना कशाचीही तोशिष पडत नाही. ते सदानंदी असतात आणि इतरांनाही त्यांच्या सहवासात नित्यानंद मिळत असतो. हरि ओम.